न्यू तुफान पिंपलास या संघाला ऑल दी बेस्ट केलं तर खास करून तुफान न्यू तुफान पिंपलास या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. खास करून तुफान पिंपलास संघाचा उत्कृष्ट क्रिकेटर रमेश आणि इन ॲक्शन मधून त्यांची बंधू देखील आपण पाहतो या ठिकाणी रतिलाल. रमेश यांच्याकडनं आज न्यू तुफान पिंपलास संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. धन्यवाद. त्यानंतर मोरवे दिवे खास करून आज गणपत भोईर यांच्यासाठी त्यांनी ऑल दी बेस्ट सांगितले. धन्यवाद. अशोक पाटील संघटनेचे सन्माननीय सदस्य देखील आहेत आणि मोरवे दिवे या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर अध्यक्ष देखील आहेत. गेम ऑन. बॉलिंग ट्रॅक पर गोलंदाज शैलेश. सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मध्ये आपण पाहतोय रतिलाल आणि तुषार. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिलं षटकार गोलंदाज शैलेश. बॉलिंग ट्रॅक पर पहिला चेंडू पेस करताना रतिलाल आणि पहिला चेंडू सुंदर सुरेख अप्रतिम उत्कृष्ट फटका. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू फलंदाज थोडासा बॅकफुटला जातो. चेंडू सुंदरसा स्क्वेअर केला होता. चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा पहिला चौकार येतोय. पहिल्या चेंडूवर एक सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिलो आणि या 4 धावांना स्वतःचं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन करतोय रतिलाल. मागच्या सामन्यामधून ज्यानं केली होती फास्टेस्ट 50. सोळा चेंडू पेस करताना ज्याच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं तब्बल 54 धावा तोच फलंदाज. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा स्पेअर कट केलं होतं. चेंडू पॉईंट सीमाच्या बाहेर जाणारा चौकार. चौकारानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करतोय. पुन्हा एकदा अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमरच्या बाहेर जाणारा चौकार देखील त्याच्या बॅटमधून येतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवर प्लेच्या षटकार पॉवर पेश करताना फलंदाज रतिलाल. चेंडूची लाईन देखील चांगली लवकर रीड केली होती आणि चेंडूला सुंदरसा ऑफ ड्राईव्हचा फटका त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. इनफिल्डच्या वरून चेंडू एका टप्प्याने वाडिश लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकार संख्या धावसंख्या 8 वर पोहोचते. विजय चौधरी यांचा संघ आपण पाहतोय नानास्पोर्ट टेमघर. आता मात्र काय कमालीचा फटका. फुल लेनचा चेंडू ऑन साइडचा अतिशय चांगला फटका देखील आपण पाहिला. चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता आणि सलग 3 चेंडू मधून 3 चौकार. कमालीची बॅटिंग. मागच्या सामन्यामधून देखील मित्रो 16 चेंडू मध्ये ज्यानं केल्या होत्या 54 धावा. कमालीची बॅटिंग या स्पर्धेमधून आपण आज रतिलाल याच्या बॅटमधून पाहतोय. चौकारांची हॅट्रिक देखील त्याच्या बॅटमधून. सलग 3 चेंडू मधून 3 चौकार. संघात धावसंख्या 12 वर पोहोचते. कशिली गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्मानित जगन्नाथ म्हात्रे साहेब आज देखील या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित. त्यांच्या समेत माजी सरपंच लक्ष्मण माधवी साहेब, प्रमोदजित तरे, भरतजित चौधरी. पुन्हा एकदा चेंडूवर मोठा फटका. चेंडू जातोय 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 सीमा रेषा बाहेर. हा षटकार. कमालीचा फटका. कमालीची बॅटिंग. ऑन द राईज इनसाइडचा फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण सुरेख पहिला चेंडू वाडिश लॉंग ऑफ सीमाच्या बाहेर जाणारा नेत्रदीपक षटकार. तो षटकार संघात धावसंख्या 6 ने पुढे धावसंख्या होती ती 18. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आक्रमण फार महत्वाचं असतं आणि काय कमालीची बॅटिंग आहे. अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाइट क्रिकेट जणू आपण पाहतोय. आता मात्र सुरेख
चेंडूची फेक, अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली होती. चेंडू यांच्या अगोदर आपण थोडीशी बॅट रिलीज होताना पाहिली. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. मिस टाइम फटका देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडूची लाईन रीड करता आली नाही. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधला नव्हता. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या स्थिर. षटक क्रमांक पहिलं. आउट ऑफ इनसाइडचा फटका आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. निश्चितच लक फॅक्टर, नशिबाची साथ देखील आज रतीला आलेला आहे. कारण मागच्या सामन्यामधून जरी 54 धावा मारल्या होत्या तेव्हा मात्र 54 धावा करताना मला वाटतं 4 जीवदान. लक फॅक्टर, नशीब देखील फार महत्वाचे असते. संघाची धावसंख्या या 2 धावांनी पुढे सध्या धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक पहिला वेलकम गिरीजी मडवी, स्वराज्य कशिळे संघाचे संघटक कॅप्टन. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम साईनाथ. वेलकम डॅसिंग अंदाज, डॅसिंग पर्सनॅलिटी साजन भोईर. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. स्वराज्य कशिळे संघाचे कंदे समर्थक कमिंग सून येणाऱ्या काल्यामधून देखील त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो एक बिग क्रिकेटचा बिग इव्हेंट. दामोदर येतोय. दामोदर पहिला चेंडू पेस करताना तुषार याच्या बॅटमधून देखील चांगला फटका आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड स्पेलिंग सीमाच्याकडे जाणारा चेंडू आउटफील्डमधून कलेक्ट केला जातो. मिळते एक धावेने. मला वाटतं तुषार देखील स्वतःच अकाउंट ओपन करतोय. एक धावेने धावसंख्या 21 वर पोहोचते. चेंज ऑफ पेस, परिवर्तन. बघा असा फलंदाज आपण बाद केला नाही तर कदाचित तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दामोदर. अतिशय चांगला फटका. न्यू बॅट्समॅन न्यू बॅटल. घनश्यामाच्या बॅटमधून आपण पाहिला. चेंडू सुंदरसा स्वीप केलं. चेंडू शॉर्ट पाईन सीमारच्या बाहेर जाणारा चौकार देखील येतोय. चौकानं आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतो. संघात धावसंख्या देखील 4 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होते ती 26. बघा दोन्ही संघामधून दिग्गज फलंदाज या मैदानावर आपण पाहतोय. कमालचे फलंदाज दोन्ही आहेत. बडा शॉट, अतिशय चांगला फटका. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. चेंडूला सुंदरसा बिरकावून दिले. चेंडू मिडविकेट सीमाच्या बाहेर जाणारा चांगला षटकार येतोय. फलंदाज घनश्याम याच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने पुढे सरकते.
32 धावसंख्या 32 वर पोहोचते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. आता मात्र लाईन चुकीची आहे. खराब चेंडू दिशांनी चेंडू स्क्वेअर मारा 55 समांतर धाव मिळते अमांतर. धावसंख्या एकदम पुढे सकते 33 लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओव्हर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ संघात धावसंख्या 1/33. हलकासा अपील. पंचांचा लेग बायचा इशारा देखील तो एक धाव कंप्लीट केली जाते. एकदम सगळ्या धावसंख्या 34 वर पोहोच. षटक क्रमांक दुसरा आणि मला वाटतं शेवटच्या चेंडूची फेक बाकी असावी. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज दामोदर. चेंज ऑफ पेस परिवर्तन करण्याचा प्रयत्न देखील केला होता मात्र चेंडू थोडासा स्क्वेअर आपण पाहिला आउट ऑफ लेग स्टंप. पंच वाईटची खूण करतात. 1+1 अशा 2 धावा. धावसंख्या दोन्ही पुढे 36. चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावेने संघात धावसंख्या 37. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज मदन. मदन येतोय. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा गोलंदाज मदन. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे ती घनश्याम याला नॉन रत्तीलाल. एक सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट फेक झाली होती. चेंडू येण्याच्या अगोदर बॅट थोडीशी रिलीज होता. आपण पाहिली फलंदाज घनश्याम याची चेंडू आणि बॅटचा भेद व्यवस्थित घेता आला नाहीये. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क साधता आला नव्हता. फलंदाज एक निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या असलेली षटक क्रमांक 3 अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज मदन. आता मात्र फलंदाज थोडासा शपथ झाला होता. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न देखील होता. पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हती. चेंडूची लाईन रीड करता आली नव्हती. वारंवार चुका. आता मात्र आपण फलंदाज घनश्याम याच्या बॅटमधून देखील पाहतोय. दुसरा चेंडू मदन चेंडूला उडवलेले. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे. 3 क्षेत्ररक्षक मध्ये आपण चेंडूला सेफ लँड होताना पाहिलं होतं आणि जोपर्यंत आउटफील्ड मधून चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत
2 धावा करण्याची संधी देखील प्राप्त होईल. फलंदाजाला 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. धावसंख्या होते ती 39. षटक क्रमांक 3 मदन याच्या माध्यमातून. सतीश चौधरी आणि विजय चौधरी यांचा संघ आपण पाहतो. तालुका क्रिकेटमधून निश्चित एक चांगली उत्तम कामगिरी करणारा संघ. अगेन्स्ट गोलंदाज सज्ज. पंचांना क्रॉस करतो. राईट मोरचा मारा. मदान आउट ऑफ. इनसाइडचा फटका आहे. झेल घेण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला गेला नव्हता. बघा या ठिकाणी फलंदाज धावचित बाद होतोय. दोन धावा कंप्लीट झालेले आहेत. तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होत. नेक्स्ट बॅट्समन प्रभाकर येतोय. या 2 धावांनी संघात धावसंख्या 41 वर पोहोचते. प्लेइंग बॉल. कमालीचा चेंडू. अप्रतिम उत्कृष्ट चेंडू. फलंदाज महत्वाचा बाद होतोय. रतिलाल. धावसंख्या 41. 41 आहे ना. 41. एक बॉल बाकी आहे. किती झाले त्याच्या बघ. 4 3. चला प्लीज थोडस वेल कमी घ्या आता. चेंडूला पुलचा फटका आपण पाहतो. अरुण कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. फेक थोडीशी अंडररम. 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघात धावसंख्या 43 वर पोहोचते. षटक क्रमांक 3 समजा 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43. शेवटचा अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर. बघूया येणाऱ्या 7 चेंडूमधून न्यू तुफान पिंपलाचा संघ देखील कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज जितू. चला प्लीज आता थोडस बेल कमी घ्या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. गोलंदाज जितू फुलोरे. बघूया येणारे 7 चेंडू आणि 7 चेंडू मधून न्यू तुफान पिंपला संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. चला बेल कमी घ्या. स्पीडअप करा. जितू
एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील मान्यवरांसाठी शुभ आगमन होत आहे. दोन धाबा कंप्लीट केले जातात. दोन धाबा संघात धावसंख्या दोन्ही पुढे सरकते 45. मान्यश्री सचिनजी म्हात्रे आणि त्याचबरोबर मान्यश्री कृष्णा पाटील, आपण जर कुठे प्रेक्षकमध्ये असाल, दापोडेगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. बघा, फलंदाज जेव्हा ज्या इंडने धावत असेल ना, तो आपल्या पॉपिंग क्रीज नसेल, तेव्हा त्या इंडने त्याला बाद करणं फार गरजेचं आहे. अन्यथा कदाचित तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. पुन्हा एकदा दोन धाबा कंप्लीट. दोन धावांनी संघात धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होते ती 47. चेंडूला पुल अँड सक्सेसफुल. कमालीचा फटका महेंद्र कामनकरच्या बॅटमधून. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. संघात धावसंख्या 6 पुढे सकते. धावसंख्या होती ती 53. वेलकम. सुस्वागतम. शैलीजी मांजरेकर सर, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. पुन्हा एकदा चेंडू वन बॉन्स एका टप्प्याने सीमेच्या बाहेर जाणार. चौकार येतो. चौकार संघात धावसंख्या 4 पुढे असते. धावसंख्या होती ती 57. आणि ह्याच दरम्यान शुभ आगमन होत आहे आमचे परम मित्र तालुका क्रिकेटचा एक उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ दाबाड, मांजरेकर सरांसाठी आणि शुभ आगमन झालं. वेलकम. धावसंख्या 57. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. अक्रॉस द लाईन थोडासा आडव्या खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडू ऑन साईडला जातो. एकदम कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि प्रयत्न देखील कंप्लीट. रनिंग बी अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतो. 2 धावा कंप्लीट केले जातात. 2 धावा संघात धावसंख्या होते ती 59. एक कमी 60. शेवटचा चेंडू मला वाटतं शेष आहे. बघूया. एकेरी देरी चौकार षटकार की विकेट. कमालीचा फटका आहे. फलंदाज शपल होतोय. ऑनसेचा बिग ब्लास्ट देखील त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक षटकार. 6 धाब्याने संघात धावसंख्या वधारते, सस्ते, नट्टे, फुकते, बहरते. धावसंख्या 65 आणि विजयाचं लक्ष असेल ते 66 धावांचं. क्रिकेट फेस्टिवल 2022
एक मानाची आणि सन्मानाची स्पर्धा मित्र आपण पाहतो. या स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर, या स्पर्धेचे कर्ता धर्ता दीपक भाऊ म्हात्रे आणि त्यांच्या समेत संतोष पाटील अँड न्यू 40+ बंदरापती कल्लर यांच्या माध्यमातून आपण पाहतो क्रिकेटचं बिग बिग इव्हेंट. अँड बॅक टू नाऊन क्रिकेट. आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडं. दूध दिग्गज संघामधून या स्पर्धेतील पहिला फर्स्ट सेमीफायनल. चिठ्ठीच्या आधारे मात्र आपण एका संघाला पाहिलं होतं, क्वालिफाय झालो होता अंतिम फेरीमध्ये. तो संघ होता स्वराज्य कशेडी. कालच्या सामन्यामधून काय कमालीचा खेळ देखील आपण कशी संघाच्या माध्यमातून पाहिला होता. धन्यवाद मोहनदादा भोईर. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गाचं शिवसेना शाखा प्रमुख चषक 2022 स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, गेले 3 दिवस अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा आपण पाहतोय बंदऱ्यामारुती क्रीडानगरी काल्हेर येथून. आणि जाऊया आपण व्यासपीठावरती आलेले मान्यवरांचं करूया स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आणि सन्मान. ओव्हर टू मोहनदादा भोईर. धन्यवाद काळूजी. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांच्या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आज वेलात वेल काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती आहे. आणि या प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय कशेली गावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक आणि माजी सरपंच मान्य श्री लक्ष्मण माधवी साहेब. लक्ष्मण माधवी साहेब आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. कशेळी गावचे प्रतिष्ठित नागरिक, माजी सरपंच आणि क्रिकेटचे एक निस्कीम चाहते लक्ष्मण माधवी सरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. त्यानंतर कशेळी गावचे सामाजिक कार्यकर्ते मान्य श्री जगन्नाथ म्हात्रे. जगन्नाथ म्हात्रे यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. आदरणीय जगन्नाथ म्हात्रे हे देखील आज वेलात वेल काढून या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कशेली गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि माजी उपसरपंच ग्रामपंचायत कशेडी सन्माननीय प्रमोदजी तरे. प्रमोदजी तरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. वेलकम. त्यानंतर उत्कृष्ट कबड्डीपट्टू कशीगावचे सुपुत्र आहेत मान्य श्री जीवनतरे. जीवनतरे यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. कशीगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि उत्कृष्ट कबड्डीपट्टू. त्यानंतर नुकतंच ज्यांच्या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे काल्हेरगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योजक सदेव उमराटकर. सदेव उमराटकर दादांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया सन्मानित. सामना सुरू करा. काल्हेरगावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत, समाजसेवक, सुप्रसिद्ध
आणि मला वाटतं निश्चितच या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर संतोष पाटील यांचे परम मित्र देखील आहेत सदैवदत्ता उंबराटकर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित कशीरगावचे विद्यमान उपसरपंच पप्पू पाटील यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. पप्पू पाटील पोकस पप्पू या नावाने अतिशय फोकस आणि फेमस आहेत. प्रल्हाद पाटील यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कशेळी. तर जाऊया एक विशेष स्वागत आणि सन्मान भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव देखील आहेत आणि मित्र एक उत्तम वक्ते सूत्रसंचालक उत्कृष्ट समालोचक आमचे परम मित्र दाभाड परिसराचा एक बुलंद आवाज शैलेश मांजरेकर यांना देखील करूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. दुगाड परिसरातील एक बुलंद आवाज भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय सचिव आहेत आणि खास करून आदरणीय देवानंद थडे साहेब यांचे पीए शैलेश मांजरेकर सरांना देखील सन्मानित केलं जातं. त्यानंतर या व्यासपीठावर मंचावर उपस्थित दाभडगावचे प्रतिष्ठित नागरिक कृष्णाजी पाटील यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. दाभडगावचे सुपुत्र समाजसेवक युवा उद्योजक कृष्णाजी पाटील यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करतोय. त्यानंतर त्यांच्या समेत मान्य श्री सचिनजी म्हात्रे बघा मित्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतो मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी त्याचबरोबर उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट फलंदाज आणि सिरीज मालिकवीराची जी ट्रॉफी आहे ती त्यांच्याच माध्यमातून आम्हाला उपलब्ध झाली होती. सचिन म्हात्रे आणि कृष्णाजी पाटील साहिली एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी केलं जातं स्वागत आणि सन्मान. जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानाकडे दोन संघामध्ये रोखतोय. एक बिग सामना कमालीचा फटका होता चेंडूला सुंदरसा स्वीप केला होता. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट ओ टू कलरुम केने. धन्यवाद मौनदा भोईर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नानास्फोट टेमगड संघ आपण पाहतोय बिनबाद 9 धावा. अगदी सुरुवात कुठेतरी थोडीशी अडचण झालेली आहे. 67 धावांचा पल्ला गाठायचा आहे. धावगतीचा विचार केला तर 16.50च्या सरासरीनं या धावा जमवायच्या आहेत. नानास्फोट टेमगड संघाला अंतिम फेरीमध्ये दाखल होण्यासाठी. बघूया चिठ्ठीच्या बलावर अगदी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली हा संघ या स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेले आहे. आलेले सर्व खेळाडू प्रेमी प्रेक्षक वर्ग मंचावर उपस्थित आमंत्रित पाहुण्यांचं अध्यक्ष साहेब आणि कल्लेरगावचे शिवसेना शाखा प्रमुख दीपकजी म्हात्रे आणि ऑल टीम बंद्र्या मारुती 40+ कल्लेर यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. गोलंदाजीतील घनश्याम भोईर समोर फलंदाज आहेत दीपक पाटील आणि पहिला चेंडू अगदी बघूया शॉट फाईन लेग रिझन मधून उचललंय. इथे तू मैमाय आणि फलंदाज शैलेश धावचीत बाद. धावसंख्या झाली ती 10 आणि 10 धावेवर
पहिला फलंदाज नानास्पोर्ट टेमघर संघाचे संघनायक शैलेश धावशीत बाद 1+1 2 धावा येतील एकूण धावा झाले ते 11 वाईट प्लस 1 बघूया आता मदन आलेले आहे ज्या मदन यांनी या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक आपल्या नावावर कोरलेले आहे 44वा मानकुली बी संघाच्या अगेन्स्ट या फलंदाजांनी अगदी तुफानी फलंदाजी करून आपल्या संघाला सुपर 3 मध्ये प्रवेश मिळवून दिला होता. अकरा धावा झाल्यात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अगदी स्वेर टाकला होता. पहिल्या चेंडूवर अगदी बिग हिट घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगल्या चेंडूची हाताळणी. चांगला फिरकी गोलंदाज आहेत घनश्याम भोईर. अगदी ओव्हर द विकेटनी षटकातील पुढील चेंडू. येथे पुन्हा एकदा जरा चप्पल क्रॉस झाले होते बघा. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. यष्टीरक्षक उमेश दक्ष आहेत. अगदी यष्ट्यांना चिपकून यष्टीरक्षण करताना या इथे अगदी एका हाताने चेंडू खेळलेत आणि बघा मोठी विकेट. अगदी मदन याला सस्त्यामध्ये बाद केलेलं आहे. काय झेल टिपला होता. अगदी महत्वाची विकेट इथे घनश्याम भोईर यांनी मिळवून दिलेली आहे. आणि क्रिकेटचं समीकरण आहे मित्रांनो, घ्या कॅच आणि जिंका मॅच. बघा मदन याला अगदी 0वर बाद केलेलं आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातून अगदी त्यांनी 44वा मानकुली बी संघाला इथे एक सिंगल पूर्ण केलेली आहे. एका धावेनी संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा झाली आहेत. 66 धावांचा लक्ष्य. खूप मोठा धावांचा डोंगर अगदी डोळ्यासमोर. अतिशय चांगली गोलंदाजी. अगदी स्विंग अँड मिस. घनश्याम भोईर एक चांगले फिरकी गोलंदाज आहेत न्यू तुफान पिंपळा संघामध्ये. गुरु यांच्यासाठी हा चेंडू अगदी स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. इथे डायरेक्ट हिट जर कदाचित झाले असते तर या चेंडूवर वेगळा निर्णय पाहायला मिळाला असता. मात्र इथे 2 धावा कंप्लीट. 2 धावींनी 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7च्या सरासरीनं फक्त आणि फक्त 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 14. 12 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष अजूनही आहे. सामना कुठेतरी कठीण झालेला आहे नानास्पोर्ट टेमघर संघासाठी. कारण की 12 चेंडू आणि 52 धावा म्हणजे आता धावगतीचा विचार केला तर 26 धावा प्रत्येक षटकामध्ये घ्याव्या लागतील. या उलट सुरुवातीपासून
5-0 सरासरी होती. आणि निश्चितच आमचे परम मित्र मानकोली गावचे सुपुत्र बिंदास सुरेश पाटील यांनी अगदी आमच्या होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी यांच्या टेक्निकल टीमचं कौतुक केलेले आहे. धन्यवाद. सध्या पनवेलहून युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेला ते जोडलेले आहेत. धन्यवाद बिंदास पाटील. अतिशय चांगली गोलंदाजी. कबीर निर्माल चषकचा हा विजेता संघ आपण पाहतोय. न्यू तुफान पिंपलास अगदी 6 मध्ये 8 धावा डिफेंड करून याच गोलंदाजांनी त्या चषकावर नाव कोरलं होतं. मीर स्पोर्ट भरोडी या संघाला पराभूत करून अगदी लॉंगलेग सीमारेषेकडून क्षेत्ररक्षण झालंय. एका धुक्क्याने मात्र इथे काही फरक पडणार नाहीये न्यू तुफान पिंपलास संघाला. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 15 धावा. अगदी संत गतीने धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात. 14 चेंडूमध्ये 15 आलेले आहेत. तिथे अजून एक निर्धाव चेंडू. बघा काय गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी. अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आज तुफान पिंपलास संघाने देखील पहिल्या सामन्यातून स्वर्गीय नंदकिशोर खारबाव बी त्यानंतर चौथ्यावर मानकुली ए आणि हा सलग 3रा सामना ते खेळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला झेल. अगदी पॉइंट क्षेत्रामधून चांगला झेल कव्हर केला होता तुषार या क्षेत्ररक्षकांनी. चला स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघ आपण देखील पूर्व तयारीमध्ये राहायचं आहे. अगदी या स्पर्धेच्या मेगा फिनाले अंतिम सामन्यामध्ये अगदी विजयाकडे वाटचाल करताना आपण पाहतोय न्यू तुफान पिंपलाचा संघ. बघा अंतिम सामना सुरू होण्या अगोदर दोन्ही संघ समोर उभे राहतील. त्यानंतर आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन या अंतिम सामन्याला सुरुवात करणार आहोत. अगदी बरोबर आहे. बघा सर्वांनी आम्हाला वेळेच्या बाबतीत देखील सहकार्य करायचंय. चालू सामन्यातून विजेता संघ आणि स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली असा मेगा फिनाले सामना खेळवला जाईल. पंच गोरखनाथ पाटील सरांचा इशारा वाईट आणि अतिरिक्त धावसंख्येने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 16 धावा. 16 धावा झाली आहेत. अजूनही 8 मध्ये 50. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वारंवार चुका पाहायला मिळतात. अगदी आज फलंदाजी हवी तशी झालेली नाहीये नानास्पोर्ट टेंबर संघाकडून आणि अगदी गोलंदाजी देखील खराब झाली होती. तब्बल 65 धावा खर्च केल्या होत्या 24 चेंडू मध्ये. या इथे फटका खेळलेत. अगदी बॅट आणि चेंडूचा चांगला संपर्क आणि धावा देखील चांगल्या आलेल्या आहेत. दीपक पाटील यांच्या बॅट मधून 6. किरण आणि दीपक ही जोडी खेळपट्टीवर आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. 3 बाद 22. येणारे चेंडू 6 आणि आता धावा बनवायचे आहेत त्या 46 धावा. 6 मध्ये 6 जरी आले 44 डबल 4. अगदी 6 मध्ये 6 जरी आले तरी पराभव मात्र टाळू शकणार नाहीये नानास्पोर्ट टेमघर संघ. खूप मोठ्या संकटामध्ये अगदी ऑल इज वेल आहे तो न्यू तुफान पिंपलास. अगदी तुफान पिंपलास संघाचं तुफान मात्र आज या बंदरामूर्ती काल्हेर क्रीडानगरी मधून घोंगावताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र कामनकर येतोय. पहिला चेंडू शैलेश यांच्यासाठी अगदी वेगवान चेंडू हाताळला होता आउटसाइड ऑफ स्टंप वर.
बघूया पॉइंट क्षेत्रामधून चेंडूला उचलून फेकी केलेली आहे. फलंदाज धावचीत बाद झालेत किरण. अगदी 67 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कुठेतरी फलंदाजी हवी तशी झालेली नाहीये आणि अगदी या स्पर्धेच्या अंतिम सामन्याकडे जाण्यासाठी फक्त औपचारिकता शिल्लक आहे. तुफान पिंपलास संघ सध्या तरी ऑल इज वेल आहे. जितू फुलोर येतोय. आता इथून कुठेतरी फक्त पराभवाचा अंतर हे कमी करता येईल. सामन्यावर तर मात्र अधिराज्य गाजवलेले आहे तो न्यू तुफान पिंपलास संघाच्या खेळाडूंनी. अगदी आज तिन्ही फॉर्मेटमध्ये चांगला क्रिकेट या संघाकडून पाहायला मिळालेले आहे. चांगली गोलंदाजी, चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगली फलंदाजी. 5 चेंडू आणि 43 धावा. किरण धावचीत बाद झाले होते. जितू फुलोर याच्यासाठी चेंडू बघा अगदी गुडलँड स्पॉटवर अपेक्षित उचली दिली होती. चांगल्या चेंडूच्या हाताळणी. महेंद्र कामणकर एक चांगला क्रिकेटर आहे आणि अगदी भिवंडी टेनिस क्रिकेटमध्ये पिंपलास गावातून या खेळाडूचं देखील खूप मोठं नाव आहे. चांगला क्रिकेटर आहे. या इथे फटका उडवले. चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. रतिलाल पाटील याचा चांगला प्रयत्न. अगदी वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर रिजन मधून जवळजवळ शॉर्ट मिड ऑन वर आले होते. जल पकडण्यासाठी खूप दूरचा अंतर कापला होता. चांगले प्रयत्न केले होते. धावसंख्या फक्त आणि फक्त 24. 67चं लक्ष आणि फक्त 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आपण पाहतोय न्यू तुफान पिंपलाचा संघ. इथे गती परिवर्तन अगदी बोटांची जादू मला वाटतं दाखवली होती. स्विंग अँड मिस फिरकी चेंडू टाकला होता. अतिशय कधी कधी वेगाने देखील चेंडू हाताळलेले आहेत. अगदी स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या संघाचे उत्कृष्ट क्रिकेटर ज्यांच्या बॅटमधून चालू हंगामामध्ये 250 कंप्लीट झालेले आहेत. संदेश पाटील यांनी दोन्ही संघांना अगदी शुभेच्छा दिली आणि खास करून बंद्र्या मारुती नी 40+ संघाचं त्यांनी भरभरून कौतुक केलेले आहे. या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं आयोजन नियोजन. शेवटचा चेंडू आहे आणि 1 पाऊल दूर अंतिम फेरीमध्ये धडकण्यासाठी. शेवटचा चेंडू महेंद्र कामणकर. आणि या इथे षटक संपलेले आणि या सामन्यावर विजयी संपादन केलेले. अभिनंदन न्यू तुफान पिंपलास. हार्डलॉक टॉफलॉक नानास्पोर्ट टेमगार. हार्डलॉक विजयजी चौधरी. हार्डलॉक शैलेश चौधरी. हार्डलॉक गुरु जितू मदन ऑल टीम. तर या सामन्यातील सामनावीर